Welcome to Guruvarya of Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. हॅलो फ्रेंड्स, आज आपण 9th चॅप्टरचा म्हणजेच मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन हा चॅप्टरचा एक्सरसाइज पाहणार आहोत. चला तर मग आता आपण आपल्या एक्सरसाइजला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मोशन. इथे आपल्याला मोशनचे काही एक्झाम्पल्स दिले गेले आहेत. त्या एक्झाम्पल्सवरनं आपल्याला मोशनचे प्रकार कोणते आहेत ते इथे लिहायचे आहे. फर्स्ट ऑफ ऑल ए, मुवमेंट ऑफ द अर्थ अराउंड द सन. पृथ्वीची जी काही हालचाल आहे सूर्याभोवती तो मोशनचा प्रकार कोणता आहे आणि याचा आन्सर आहे सर्क्युलर अँड पिरियडिक मोशन. बी, मुवमेंट ऑफ अ सेलिंग फॅन. आपला जो काही फॅन आहे तो एका सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो, म्हणजे तो स्वतःभोवती गोल आकार एका सर्कलमध्ये फिरतो, म्हणून त्याचा जो काही मोशन आहे तो सर्क्युलर मोशन आहे. सी, अ मेटिओर फॉलिंग फ्रॉम द स्काय. मेटिओर म्हणजे एखादा धूमकेतू किंवा एखादा उल्कापात आकाशातून जर पडत असेल तर त्याचं जे काही मोशन आहे ते कोणत्या पद्धतीचं असतं, तर ते नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असतं. डी, अ रॉकेट लॉन्च फ्रॉम द ग्राउंड. रॉकेट जर आपल्या पृथ्वीवरून लॉन्च करण्यात आलं तर त्याचं मोशन देखील नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असेल. ई, अ फिश स्विमिंग इन वॉटर. एखादी मासा पाण्यामध्ये पोहत असेल तर त्याचं मोशन हे रॅन्डम मोशन असेल, कारण तो सर्कलमध्ये पण फिरत नाही, एका स्ट्रेट लाईनमध्ये पण फिरत नाही, तो इकडे तिकडे कोठे पण पोहेल, म्हणून त्याचं जे काही मोशन आहे ते रॅन्डम मोशन असेल. एफ, द प्लक्ड स्ट्रिंग ऑफ अ सितार. सितारचे जे काही स्ट्रिंग असतात त्याची जर तार छेडली आपण तर त्याचं जे काही मोशन असतं ते ऑसिलेटरी मोशन असतं. ऑसिलेटरी असतं कारण एका फ्रिक्वेंट टाईम नंतर किंवा एखाद्या स्पेसिफिक टाईम नंतर ती स्ट्रिंग त्या पोझिशनला तिथेच येईल, म्हणून त्या सितारचं स्ट्रिंगचं जे काही मोशन असेल ते ऑसिलेटरी मोशन असेल. इथे आपला पहिला प्रश्न संपतो. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स, म्हणजेच रिकाम्या जागा भरा. ए, इफ अ बॉल इज रिलीज फ्रॉम द terrace of a building, it comes down in non-uniform linear motion. On the other hand, it reaches the ground in non-linear motion if it is thrown with force away from the terrace in a direction parallel to the terrace. B, the motion of an aeroplane on the runway before takeoff is non-uniform linear motion. C, the kite looking for its prey flies with random motion in the sky. म्हणजे आपण पाहतो पतंग उडवताना पतंगाची जी काही मोशन असते ती रॅन्डम असते, तो कुठेही आकाशामध्ये सर्वत्र उडत असतो. डी, चिल्ड्रन सिटिंग इन अ रोटेटिंग जेंट व्हील हॅव नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन व्हाईल दोज सिटिंग इन अ मेरी गो राऊंड हॅव अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कारण इथे जेंट व्हील आहे तो एका स्पेसिफिक एरियामध्ये फिरणार नाही, पण हा जो काही मेरीगो राऊंड आहे तो फिक्स्ड आहे आणि तो एका स्पेसिफिक राऊंडमध्ये फिरेल, म्हणून त्याचं जे काही मोशन आहे ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. इथे आपला दुसरा प्रश्न संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे हाऊ आर वी डिफरंट. आम्ही वेगवेगळे कसे आहोत, म्हणजेच इथे आपल्याला फरक स्पष्ट करावयाचा आहे. फर्स्ट ए, ऑसिलेटरी मोशन अँड लिनियर मोशन. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला 2 कॉलम बनवावे लागतील. त्यातील फर्स्ट कॉलममध्ये आपण ऑसिलेटरी मोशनचे पॉईंट्स पाहणार आहोत, तर सेकंड कॉलममध्ये आपण लिनियर मोशनचे पॉईंट्स पाहणार आहोत. फर्स्ट पॉईंट, फ्रॉम ऑसिलेटरी मोशन, द टाईप ऑफ मोशन इन विच द ऑब्जेक्ट moves to and fro repeatedly about a mean or a fixed position is known as oscillatory motion. First point, from linear motion, the type of motion in which the object moves from one point to another in a straight line is called a linear motion. Example of oscillatory motion,
movement of the pendulum of a clock. An example of the linear motion is vehicles moving on a straight road. B. Linear motion and random motion. First point from the linear motion. The type of motion in which the object moves from one point to another in a straight line. Linear motion. Second, first point from the random motion. The type of motion in which the direction of motion and the speed of an object changes continuously is called random motion. इथे आपण लिनियर मोशनचं एक्झाम्पल म्हणजेच व्हेकल्स मुव्हिंग ऑन अ स्ट्रेट रोड आणि त्याचप्रमाणे रँडम मोशनचं एक्झाम्पल म्हणजे चिल्ड्रन प्लेइंग इन अ गार्डन. सी रँडम मोशन अँड ऑसिलेटरी मोशन. इथे आपल्याला रँडम मोशन आणि ऑसिलेटरी मोशन मधील फरक लिहायचा आहे. फर्स्ट पॉइंट फ्रॉम द रँडम मोशन. द टाइप ऑफ मोशन इन विच द डिरेक्शन ऑफ मोशन अँड द स्पीड ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस कंटिन्युअसली is called random motion. First point from oscillatory motion. The type of motion in which the object moves to and fro repeatedly from a mean or a fixed position is known as oscillatory motion. Random motionचं एक्झाम्पल आहे चिल्ड्रन्स आर प्लेइंग इन अ गार्डन. त्याचप्रमाणे ऑसिलेटरी मोशनचं एक्झाम्पल आहे मुवमेंट ऑफ द पेंड्युलम ऑफ अ क्लॉक. इथे आपला तिसरा प्रश्न संपतो. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न आहे एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स गिव्हिंग वन एक्झाम्पल इच. तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये स्पष्ट करा प्रत्येकी एक एक उदाहरण देऊन. फर्स्ट ए आहे लिनियर मोशन. An object is said to have linear motion if it moves from one point to another in a straight line. For example, the motion of a moving car on a straight road. लिनियर मोशन केव्हा असतं? जर एखादी वस्तू सरळ रेषेमध्ये एखाद्या पॉइंटपासून दुसऱ्या पॉइंटपर्यंत सरळ रेषेमध्ये प्रवास करत असेल किंवा तिची हालचाल करत असेल, ते जे काही मोशन असतं त्याला लिनियर मोशन असं म्हटलं जातं. आणि त्याचं उदाहरण आहे एखाद्या सरळ रोडवर कार चालत आहे किंवा पुढे जात आहे. बी ऑसिलेटरी मोशन. The type of motion in which the object moves to and fro repeatedly about a mean or a fixed position is known as oscillatory motion. For example, the movement of pendulum of a clock. ऑसिलेटरी मोशनमध्ये जे काही ऑब्जेक्ट आहे तो पुढे मागे सतत परत येत असतो, पण एका फिक्स्ड पोझिशन भोवती. आपण आपल्या घड्याळामधला जो काही पेंड्युलम आहे त्याच्याकडे पाहिलं तर आपल्याला ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय हे निश्चितपणे समजून जाईल. सी सर्क्युलर मोशन. An object is said to possess circular motion if it moves from one point to another in such a way that its distance from a fixed point always remains constant. For example, the movement of the blades of a fan. एखाद्या ऑब्जेक्टची जी काही मोशन आहे ती त्या फिक्स्ड पॉईंटपाशी सुरुवात होते आणि तिथेच जर संपत असेल तर त्या मोशनला सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपला जो काही सिलिंग फॅन असतो त्याचे जे काही ब्लेड्स असतात ते ज्या पद्धतीनं फिरतात, त्यांची ज्या पद्धतीने जी काही हालचाल असते ती म्हणजेच सर्क्युलर मोशन असते. डी रँडम मोशन. The type of motion in which the direction of motion and the speed of an object changes continuously is called random motion. For example, children playing in a garden. अशा पद्धतीचं मोशन की ज्यामध्ये परत त्या मोशनची दिशा बदलली जाते, त्याची गती बदलली जाते, अशा छोट्या छोट्या गोष्टी वारंवार बदलल्या जातात, तर तशा पद्धतीच्या मोशनला रँडम मोशन असं म्हटलं जातं. आणि याचं उदाहरण म्हणजे लहान मुलं हे एखाद्या गार्डनमध्ये खेळत आहे. आणि दुसरे एक्झाम्पल म्हणजे फिश पाण्यामध्ये पोहते. ई पिरियोडिक मोशन. An object is said to possess periodic motion if it moves in such a way
that it repeats its motion after a certain interval of time. For example, the motion of a swing. एखादी ऑब्जेक्ट जर एखाद्या स्पेसिफिक पिरियड नंतर, एखाद्या स्पेसिफिक टाइम इंटरवल नंतर त्याच ठिकाणी जर येत असेल, त्यांची मुवमेंट स्पेसिफिक टाईमनुसार जर चेंज होत असेल, तर त्या मोशनला पिरियडिक मोशन असं म्हटलं जातं. म्हणजे तिथं आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे की जी काही झोकेची हालचाल असते ती पिरियडिक असते. त्याचप्रमाणे आपल्या ज्या घड्याळामधले काटे असतात त्यांची मुवमेंट देखील पिरियडिक असते, कारण स्पेसिफिक टाईम नंतर ते काटे योग्य त्या ठिकाणी तिथे आपल्याला पाहायला भेटतात. इथे आपला चौथा प्रश्न संपतो. आता आपण 5व्या प्रश्नाकडे वळूया. 5वा प्रश्न आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये द्या. फर्स्ट ए, विच टाईप ऑफ मोशन आर सीन इन बर्ड्स फ्लाइंग इन द स्काय. आकाशामध्ये जे काही पक्षी उडताना आपण पाहतो त्यांच्यामध्ये कोणत्या पद्धतीचं मोशन असेल ते इथे आपल्याला सांगायचं आहे. आणि याचं आन्सर आहे, बर्ड्स फ्लाइंग इन द स्काय हॅव रॅन्डम मोशन ॲज देअर डिरेक्शन ऑफ मोशन अँड स्पीड कॉन्टिन्युअसली चेंजेस. Question B, write in detail about your experience of various types of motion while riding a bicycle on a road. इथे तुम्ही सायकल चालवत असताना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मोशनचे प्रकार तुम्ही स्वतः अनुभवता ते इथे तुम्हाला लिहायचं आहे. आणि याचं उत्तर आहे, while riding a bicycle on a road, following types of motion can be seen. First, the wheel of the bicycle are in uniform or non-uniform circular. Second, the legs of the person riding the bicycle are in uniform or non-uniform circular motion. The bicycle is in uniform or non-uniform linear motion. It can also be in non-uniform motion. इथे आपला 5वा प्रश्न संपतो. आता आपण 6व्या व एक्सरसाइज मधल्या शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. तो आहे, कंप्लीट द पझल युजिंग वर्ड्स फॉर टाइप्स ऑफ मोशन्स. इथे आपल्याला काही हिंट दिल्या गेल्या आहेत आणि त्या हिंटवरनं आपल्याला मोशनचे टाईप यूज करून इथे जे काही पझल अ स्प्रिंग इज स्ट्रेच अँड वन एंड इज रिलीज्ड. फर्स्ट, ऑसिलेटरी. सेकंड, अ मिनिट हँड सर्क्युलर. Third, a seesaw, periodic. 4 to 5, children's in a march past. Uniform, linear, and 6, random. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला 9 चॅप्टरचा एक्सरसाइज संपतो. याप्रमाणेच पुढील चॅप्टरचे एक्सरसाइज पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 6 सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.